नमस्कार. गॅस सिलेंडरचा तुटवडा हा काही फक्त युद्धामुळे नाही, तर भारत सरकारच्या अतिशय चुकीच्या धरसोड वृत्तीच्या आणि संधीसाधू परराष्ट्रीय धोरणामुळे आहे. इराणशी आज आपले इतके वर्षांचे मैत्रीचे संबंध आहे. अगदी वाजपेयी सरकारच्या काळातही ते तसेच होते. इराणने सुद्धा आपल्याला इतकी वर्ष अव्याहतपणे स्वस्त दरात इंधन आणि गॅसचा पुरवठा केला आहे. अनेकदा आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानविरुद्ध आपली बाजूही घेतली आहे. आपण मात्र काय केलं तर इस्रायल आणि अमेरिकेच्या नादी लागून त्यांनी केलेल्या इराणवरच्या हल्ल्याचा साधा निषेधही केला नाही. त्यांचे सर्वोच्च नेते खामेनी यांची हत्या झाली, त्याचा दुखवटा व्यक्त करायला आपण अनेक दिवस घेतले. त्याचा परिणाम ही गॅसची दरवाढ आणि काळा बाजार आहे. त्रास याचा कोणाला होतोय? हातावर पोट असलेले, रस्त्यावरचं खाऊन पोट भरणारे श्रमिक, घर चालवणाऱ्या महिला आणि अगदी शाळेतल्या जेवणावर अवलंबून असलेले विद्यार्थी, या सगळ्यांचीच अवस्था वाईट झाली. सगळ्यांचेच हाल होत आहेत. हे युद्ध असंच सुरू राहिलं तर पेट्रोल आणि डिझेलचंही तेच होणार आहे. तिथेही आपण रशियाकडून स्वस्त तेल घेण्याचं सोडून अमेरिकेकडून महाग तेल घेतोय. त्यामुळे रशियासारखे देश नाराज झालेत. पाकिस्तानशी आपलं युद्ध झालं त्यावेळी फारसं कोणी आपल्या बाजूनी देश उभे राहिले नाही, हे आपण पाहिलंच. म्हणजे आपल्या देशाची अवस्था गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं अशी आपल्याच सरकारने करून ठेवली आहे. मोदींचा अहंकार, एप्स्टीन फाईलमुळे त्यांची झालेली पंचाईत आणि अतिशय क्रूर आणि युद्धखोर असलेल्या अमेरिका आणि इस्रायलसारख्या देशांची एकतर्फी मैत्री, याचे परिणाम मात्र देशाला भोगावे लागत आहेत. त्यांच्या या धरसोडीच्या आणि चुकीच्या अपारदर्शक अशा परराष्ट्रीय धोरणांचा आणि एकूणच त्यांच्या जनतेविषयी असलेल्या अनास्थेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि याविरुद्धची लढाई अधिक उग्र आणि अधिक तीव्र व्यापक करावी असं आवाहन आम्ही सर्वच नागरिकांना, त्यातही महिलांना करतोय. धन्यवाद.